छत्रपती संभाजीनगर हा शिवसेनेचा बालेकिल्ला। शिवसेनेनं आतापर्यंत छत्रपती संभाजीनगरातल्या जवळपास प्रत्येक निवडणुका गेल्या 3 ते 4 दशकातल्या सगळ्या निवडणुका खान हवा की बाण हवा या एका वाक्यानं खिशात घातलेल्या आहेत। पुन्हा एकदा महापालिका निवडणुका आहेत, पण एमआयएमचं आता इथे आव्हान आहे। 2019 साली शिवसेनेला संभाजीनगरात एमआयएमनं आव्हान दिलं होतं। 2019 मध्ये एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी चंद्रकांत खैरेंचा पराभव केला होता। त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकीत सुद्धा एमआयएमनं शिवसेनेला तगडी लढत दिली होती। आता पुन्हा एकदा एमआयएमचं आव्हान आहे, मात्र भाजप आणि शिवसेना स्वतंत्र निवडणुका लढवत आहेत। निवडणूक तीच आहे, मैदान तेच आहे, पण आता लाईन बदलली आहे। आता खान हवा की बाण हवा ऐवजी आता दाढीची चर्चा होते। आपण पाहूयात। संभाजीनगरातली लढाई धारदार। एमआयएमचा सुपडा साफ होणार, शिंदेंची गर्जना। एमआयएमचा सुपडा साफ झाल्यास दाढी काढेन, नाही झाला तर तुम्ही दाढी काढा, जलील यांचं शिंदेंना चॅलेंज। एरवी खान हवा की बाण हवा असं विचारणारी संभाजीनगरची लढाई आता दाढीवर आली आहे। संभाजीनगरातली निवडणूक धारदार झाली आहे। संभाजीनगरात शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले, तर एमआयएमनं देखील 47 जागांवर आपले उमेदवार उभे केले। एकनाथ शिंदेंनी संभाजीनगरात सभा घेतली, त्यावेळी त्यांच्या निशाण्यावर होती एमआयएम। तो काहीतरी म्हणाला ना का इकडे दफन करा म्हणून, कुठे इकडे औरंगाच्या बाजूला। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आपण विकासाचा अजेंडा घेऊन पुढे चाललोय। पतंग कोणाची निशाणी आहे का? जलीलची आहे, मग पतंग कापली कापली। पतंग कट गई है आणि माके मधिकन तो जले काय जलवा जलील तरी। काँग्रेस बिंग्रेस कोण आहे ते सगळ्यांना आडवे करून टाका पूर्णपणे। शिंदेंनी एमआयएमला डिवचल्यावर एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनीही शिंदेंना एक चॅलेंज दिलाय। एमआयएमचा सुपडा साफ झाला तर मी दाढी काढेन, आणि एमआयएमचा सुपडा साफ झाला नाही तर मात्र एकनाथ शिंदेंनी दाढी काढावी असं चॅलेंजच जलील यांनी दिलाय। मला असं वाटतं की आज असा प्रकारे या शहरामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब येऊ द्या किंवा अजितदादा येऊ द्या, उद्धव ठाकरे येऊ द्या, इतका मोठा प्रतिसाद कोणत्याही नेत्यांना मिळणार नाही जसा आज आमच्या ओवैसी साहेबांना मिळत आहे। कारण या शहरामध्ये हैदराबाद नंतर मोठा गड आम्ही तयार केला तर हे औरंगाबाद आहे। तुम्ही दाढी काढण्याचं काय आव्हान दिलं? मी काय म्हटलं की त्यांनी आम्हाला चॅलेंज केलेले आहे की आता त्यांचा सुपडा साफ होणार, तर मी एकनाथ शिंदे साहेबांना चॅलेंज करतो की आमचा सुपडा साफ झाला तर मी ही जी दाढी आहे ना हे कापून घेणार, आणि सुपडा साफ नाही झाला तर एकनाथ शिंदे साहेब तुम्ही तुमची दाढी कापणार का हे सांगा मला। गेल्या वेळच्या महापालिका निवडणुकीत संभाजीनगरात एमआयएमनं जोरदार मुसंडी मारली होती। 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीत 115 पैकी 28 जागा जिंकत शिवसेना पहिल्या नंबरवर राहिली, तर 24 जागांसह एमआयएम दुसऱ्या स्थानी होती। भाजपला 23 जागांसह तिसऱ्या जागेवर समाधान मानावं लागलं होतं। काँग्रेस 12 तर अपक्ष आणि इतरांना 20 जागा मिळाल्या। बहुजन समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी 4 जागा मिळाल्या होत्या। संभाजीनगरात एमआयएमची ताकद मोठी आहे, मात्र गेल्या काही दिवसात तिकीट न मिळाल्यावरून एमआयएम मध्ये जोरदार राडेही झाले आहेत। ओवेसींच्या सभेत देखील नाराजी स्पष्टपणे दिसली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर संभाजीनगरात एमआयएम कशी टक्कर देणार? गेल्यावेळी शिवसेना आणि एमआयएम मध्ये फक्त 4 जागांचा फरक होता, त्यामुळे यंदा संभाजीनगरात काय चित्र असणार, कोण कुणाचा सुपडा साफ करणार हे 16 जानेवारीलाच कळणार। मोहसिन शेख, एनडीटीव्ही मराठी, संभाजीनगर।